पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाट्यकलेची पण आवड होती का? अरे बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुला मागच्याही एका भागामध्ये खूप वेगवेगळे प्रकार मी सांगितले होते. बाबासाहेबांची आवड निवड ह्याच्यामध्ये एक प्रसंग म्हणजे तुला सांगायचं तर खैरमोडेंनीच त्यांच्या वॉल्यूम एक मध्ये 68व्या पानावर त्यांचे जे छंद होते बाबासाहेबांचे, त्यांना काय आवडायचं म्हणजे त्यांनी हेही लिहिले की बाबासाहेबांनी आनंदरावांना तबला वाजवणं खूप आवडायचं. तबला वाजवायचे ते. त्याच्यानंतर ते नाटकामध्ये पण काम करायचे. गोकुळाष्टमीला नाटक बसवणं आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, की त्यांनी शेक्सपियरचं किंग लिअर या नाटकावर आधारित द गुड गर्ल हे नाटक त्यांनी बसवलं होतं. आणि त्या काळामध्ये संन्यासी, कीर्तनकार यांचे कार्यक्रम पण ते वर्गणी करून करायचे. पण एक तुला गंमत सांगू बेटा, ते कीर्तनकार आणि हे जे संन्यासी असायचे ना, प्रवचनकार, त्यांची खूप थट्टा करायची. पण केव्हा माहितीये? बाबासाहेबांचं लहानपणापासूनच वाचन इतकं प्रचंड होतं की त्यांना रामायण असेल, महाभारत असेल, सगळे प्रसंग त्यांना मुखोद्गत होते. त्याच्यामुळे तो एखादा प्रवचनकार जर सांगताना चुकला की बाबासाहेब मग मात्र त्याच्याशी वादविवाद करून त्याला खरं काय ते पटवून देण्यासाठी त्याच्याशी वादविवाद करायचे. पुढे बेटा ते जेव्हा फॉरेनला गेले अमेरिकेमध्ये, तेव्हा बाबासाहेब स्वतः लिहितात की त्यांना मित्रमंडळींचा खूप छंद लागला होता. 4-5 महिने ते आनंदात त्यांनी घालवले आणि टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, हे सुद्धा खेळ बाबासाहेब खेळायला लागले आणि 2-2 वाजेपर्यंत रात्री मित्रमंडळींमध्ये जागरण वगैरे. एके रात्री बेटा त्यांनी विचार केला, म्हणजे त्यांना आत्मपरीक्षण केलं आणि ती रात्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा टर्निंग पॉइंट होती असं ते स्वतः म्हणतात. त्याचं कारण असं आहे की पहाटे 5 वाजेपर्यंत ते याच्यावर विचार करत होते की मी हजारो मैल दूर आलेलो आहे. ते कशासाठी? मित्रमंडळांमध्ये बसण्यासाठी नाही. भीमा, तुला शिकलं पाहिजे, तुझा उद्देश वेगळा आहे, ही खुणगाट त्यांनी मनाशी बांधली आणि तो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट झाला. एक गंमत सांगू बेटा तुला, तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिनेमा बघशील ना जब्बार पटेलांचा, त्याच्यात सुद्धा हा प्रसंग आहे. लाला लजपत राय आणि त्यांची जेव्हा भेट झाली ना, तेव्हा त्यांनी ते गदर पार्टी त्यांची होती आणि त्यांनी एक परिषद त्या ठिकाणी आयोजित केली होती. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या परिषदेला या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांना की मी इथं शिक्षण घेण्यासाठी आलेलो आहे, त्याच्यामुळेच मी माझं काम करणार आहे. तुम्ही राजकीय गुलामीतून मुक्त होऊ शकता, इच्छिता, परंतु माझा समाज हजारो वर्ष सामाजिक गुलामगिरीत आहे, त्याला कोण मुक्त करणार? त्याला मुक्त करण्यासाठी लालाजी मी इथं अमेरिकेमध्ये आलो आहे, हे ठामपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि आपले सगळे छंद, नाटक किंवा त्यांना जी जी काही आवड होती ती बाजूला ठेवून त्याला मुरड घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो ध्येयवाद त्यांच्या समोर होता, जे त्यांना करायचं होतं, हेच करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. लक्षात आलं बेटा तुझ्या?